ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत 8 मार्च रोजी मंचर येथील 600 महिलांना मंचरचे माजी उपसरपंच सुनील बानखेले, माजी उपसरपंच धनेश मोरडे, विकास बानखेले, राहुल थोरात यांच्या माध्यमातून श्री क्षेत्र तुळजापूर आणि श्री क्षेत्र अक्कलकोट या ठिकाणी मोफत दर्शनासाठी नेण्यात आला आहे। महिलांनी श्री क्षेत्र अक्कलकोट या ठिकाणी श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं। श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन अतिशय सुंदर पद्धतीने झालं, त्यामुळे महिलांनी समाधान व्यक्त केलंय। यात्रा काळामध्ये मंचरचे माजी उपसरपंच सुनील बानखेले, माजी उपसरपंच धनेश मोरडे, विकास बानखेले, राहुल थोरात यांनी महिलांसाठी नाश्ता, उत्तम जेवण आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती। संपूर्ण प्रवासात महिलांचा प्रवास सुखकर होईल याची काळजी घेण्यात आली आहे। अनेक महिला कौटुंबिक कामामध्ये नेहमी व्यस्त असतात, त्यामुळे अनेक महिलांना देवदर्शनासाठी जाता येत नाही। मात्र सुनील बानखेले, धनेश मोरडे, विकास बानखेले, राहुल थोरात यांच्या माध्यमातून आम्हाला श्री स्वामी समर्थांचं दर्शन मिळालं। आम्हाला ज्यांच्यामुळे देवदर्शन मिळालं, परमेश्वर त्याला काहीही कमी पडू देणार नाही। त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावं अशी भावना महिलांनी व्यक्त केली आहे। नमस्कार, माझं नाव आहे स्नेहल रवींद्र गांजळे आणि आज जी विकास बानखेले आणि सुनील बानखेले यांच्या मार्गदर्शनाखाली आज जी ट्रिप आयोजित केली आहे अक्कलकोट आणि तुळजापूर, तर हे अतिशय सुंदर नियोजन झालं त्यांचं। आमचं आता अक्कलकोटचं खूप सुंदर दर्शन झालं आणि आम्ही देवाकडे खरंच मागणी करू स्वामींकडे की विकास बानखेले हे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून यावेत, ही आमची मनापासून अपेक्षा आहे। धन्यवाद। बलिप्रसाद मोरडे, आम्ही मोरडेवाडी मंचर या ठिकाणाहून सोलापूर मार्गे अक्कलकोट स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आलेलो आहोत। या ठिकाणी येत असताना आम्हाला प्रवासाची कोणतीही तक्रार झालेली नाही। त्याचबरोबर आमची नाश्त्याची व जेवणाची उत्तम सोय करण्यात आलेली होती। सर्व माता भगिनींकडून सर्वांचे खूप खूप आभार मानते व सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन त्याचबरोबर श्री धनेश मोरडे भाऊ व सुनील भाऊ बानखेले यांच्यासाठी आम्ही स्वामी समर्थांकडे प्रार्थना करत आहे। धन्यवाद। प्रार्थना काय केली आपण स्वामी समर्थांकडे? धनेश भाऊ मोरडे, सुनील भाऊ बानखेले यांच्याबद्दल। धनेश भाऊ मोरडे आणि सुनील भाऊ बानखेले यांच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या सर्व माता बहिणींकडून खूप खूप शुभेच्छा व स्वामीचरणी आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे। ताई, तुमचं नाव सांगा, कुठून आले? अलकापुरा वगैरे तिकीट मंचरमधून आलो, माळवाडी। आता हे जे काय अक्कलकोटमध्ये दर्शन झालं, येतपर्यंत प्रवास कसा होता आणि कशा पद्धतीने दर्शन झालं? प्रवास छान झाला, दर्शनच छान झालं आमचं। येत असताना जेवणाची किंवा इतर सुविधा सगळी मस्त सोय केली त्यांनी, मस्त झाली। आता या यात्रेचे आयोजक आहेत सुनील भाऊ बानखेले आणि राहुल थोरात, त्यांच्याबद्दल काय सांगाल? कशा पद्धतीने सुविधा केली, काय सांगाल तुम्ही? छान सुविधा केली त्यांनी। आम्हाला आधीच सांगितलं होतं का तुम्हाला अक्कलकोट तुळजापूर आम्ही तिथला घेऊन जाणार म्हणून शुभेच्छा देतो। पुढील वाटचाल त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आम्ही। माझे नाव संजीवनी संग्राममुळे। आम्ही सकाळी निघालो, आमचा प्रवास सुरुवातच खूप छान झाली। आम्हाला सकाळी पहिल्यांदा नाश्ता दिला, त्याच्यानंतर दुपारी जेवण दिलं आणि आता आम्ही अक्कलकोटमध्ये दर्शनासाठी आलो। दर्शन पण आम्हाला खूप छान दिलं, अगदी डोकं टेकून देवाजवळ दर्शन झालं, खूप निवांत दर्शन झालं। आमचं दर्शन घेऊन बाहेर आलो। आता आम्ही बाहेर झालेलो आहे। सुनील बानखेले आणि राहुल भाऊ थोरात यांच्यासारखे आयोजक आम्हाला मिळाले तर फार बरं होईल। खूप सुंदर आमची यात्रा झालेली आहे। आता आम्ही इथून पुढचा प्रवास तुळजापूरला निघालेले आहोत। पुढील वाटचाल तुमचं नाव सांगा, कुठून आले तुम्ही? माझं नाव अंकिता अजिंक्य पाचपुते, मी मंचरवरून आली आहे। कशा पद्धतीने प्रवास झाला, काय सांगा? खूप छान पद्धतीने सगळं काही व्यवस्थित होतं, सुविधा वगैरे सगळं व्यवस्थित भेटलं आम्हाला। जेवणाची व्यवस्था कशी होती? खूप छान होती। जेवायला पण नाश्ता पण, सकाळचा नाश्ता पण टाईममध्ये भेटला, जेवण पण खूप छान होतं, सगळं काही व्यवस्थित होतं आणि बसची पण सुविधा खूप छान आहे। आता आपण अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये आहोत, कशा पद्धतीने दर्शन झालं त्याबद्दल काय सांगा? ते पण खूप छान झालं, व्यवस्थित एकदम सिस्टमॅटिक लाईनशीर दर्शन झालं। आता या ज्या यात्रेचे आयोजक आहेत राहुल भाऊ थोरात आणि सुनील बानखेले, त्यांच्याबद्दल काय सांगा? त्यांच्या वाटचालीसाठी मी खरंच खूप शुभेच्छा देते, कारण त्यांनी खूप छान पद्धतीने ऑर्गनायझेशन केलं या सगळ्या ट्रिपचं।
राहुल भाऊ सारखा लोकप्रतिनिधी आपल्याला मिळाला तर काय वाटतं तुम्हाला? सगळ्यांचं कल्याणच होईल. खूप छान आहेत, म्हणजे सगळ्याच गोष्टींमध्ये खूप चांगले आहेत त्यांचं मार्गदर्शन. सोनाली शिंदे मंचरोडनं आली आहे. सुनील भाऊ बानखिले, विकास भाऊ बानखिले, राहुल भाऊ थोरात, धनेश भाऊ मोरडे यांनी आमच्या आज महिला दिनानिमित्त महिलांची ट्रिप आयोजित केली होती. सकाळी आम्ही 6 वाजता मंचर या ठिकाणावरून निघालो. त्यानंतर त्यांनी आमच्यासाठी नाश्त्याची उत्तम अशी सोय केली होती. त्यानंतर जेवणाची पण चांगल्या प्रकारे सोय केली होती. आता आम्ही अक्कलकोटमध्ये पोचलो आहोत. अक्कलकोटमध्ये खूप चांगल्या प्रकारे आमच्या सर्वांचं दर्शन झालं. त्याबद्दल आम्ही सर्व त्यांचे आभारी आहोत. स्वप्नील जाधव, C24 तास, आंबेगाव. उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागलीय, पण चिंता नको. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज, जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा कूल. नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज, तसेच फ्रीज, AC, कूलर, फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी.